गुड मॉर्निंग. सईचा आवरले. सई चालले स्कूलला. नीट 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 म्हण. नाही नीट म्हण. ऍक्शन करून म्हण. ससा रे ससा दिसतोय कसा काप देतो कसा मी ससा ससा उभा सा कापूस. चल पप्पा. चला हाय हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सईला आता स्कूलला गेलेली होती आणि मम्मीच्या घराचं काम बघा भरपूर झालेलं आहे आणि आता छान मस्त म्हणजे आता फरची वगैरे पण बसवलेली आहे. थोडंसं म्हणजे बारीक थोडंसं अजून भरपूर काम बाकी पण आहे तसं म्हणायला गेले तर आता लवकरच सगळं काम होईल. सगळेच घरकाम बघायला आलेले. पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा मामी कच्चा पापड पक्का पापड म्हणे. चला कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का संपलं. कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का बच्चा पापड नाही. बच्चा पापड बच्चा पापड हो कोणता हा काय श्रुती के पुत्री कुरुती ना श्रुती के पुत्री. तर तो जास्त काही व्हिडिओ छोटाचा व्हिडिओ आहे. तब्येत बरी नसल्यामुळे ना तर आता बरं वाटतंय पण हे पहिले शूट करून ठेवलेले तुमच्यासोबत शेअर करते. तर आता छान मस्त व्हिडिओ येतील. माझं हळदी कुंकू सईचं बोरनान सगळं काही आहे. मस्त मस्त व्हिडिओ बघायचे सगळ्या ताईंना आणि आताही मला आता बरं वाटायला लागलेलं आहे. तर लवकरच सगळे छान व्हिडिओ येतील. तर मी मम्मीकडे आलेली होती आरामासाठी. तर सौरभ भाऊने मस्त ढोकळा आणि समोसा घेऊन आलेला होता. आज काय मेनू आहे? बटाट्याची चटणी अजून काय ग खोबऱ्याची चटणी. हे बघा छान मस्त उत्तप्पा केलेला होता. तांदूळ डाळ वगैरे टाकून मस्त रात्री भिजवलेलं होतं आणि छान मस्त बॅटर झाले होतं. बघा किती पातळ आलेलं आहे. आणि त्यानंतर मग पुन्हा भेळ आणली. मम्मी जेव्हा मार्केटमध्ये गेली तेव्हा सगळ्यांसाठी भेळ घेऊन आली. मग आता आम्ही सगळे मस्त भेळीची पार्टी छोटीशी आमची भेळ पार्टी करतोय. बहिणीही होत्या असंही आम्ही सगळ्यांनी भेळ वगैरे खाल्ली आणि तुम्ही मी तर आरामच करत होते. तर चला तर तुम्ही या मस्त भेळ खायला. खूप छान लागते आमच्या सिन्नरची भेळ. आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर मावशी आजी पूजा ते सगळे काही आले होते आणि पूजा लाडूला घेऊन आली होती. आम्ही सगळ्यांनी मस्त लाडूशी सोबत गप्पा केल्या आणि त्यानंतर सगळे टेरेस बघायला वरती गेले. कशी आहे आमची गच्ची? आजी छोटी गच्ची झाली का? इथं लय छान लेड आहे तुमचं. मी करून देऊ का तुम्हाला? लाडू वरती आला का?
लाडू वरती आला. मामीकडे आहे का लाडू? माझ्याकडे पाहतोय पा. हा यायचंय त्याला माझ्याकडं. कशी आमची गच्ची? आजी म्हणती छोटी गच्ची. छोटी करायची आजी गच्ची. मोठी आहे ना? मस्त मोठी आहे ना. पाणी साचवलंय. पाणी टाकायचंय का? मला पण मोठी झाली. तिकडे जर ते पॉपलेट साहेब पप्पाची हे करायचं येते का धरता? आला का अलिबाग फिरून? जय महाराष्ट्र. पोरं असले का लय मजा येते. लय मजा. पुढे फक्त मला लेकराला घेऊन जायचं. कुठं कुठं गेली आणली ना बाहुली दे. मुरुड अलिबाग. दापोली काशीत काशीद. तो श्रीवर्धन पण जवळच आहे ना. हा कशी झाली गच्ची? एकदम भारी. लय नाचलो आम्ही. काय सांगू ताई, एवढं नाचलो. फुलटू यांच्या डायरेक्ट टकलेला घाम यायचा. नाही ए वजन पाय. 3 दिवसामध्ये एक पण चपाती, एक पण भाकर, एक पण फक्त 2 पाव खायचं फक्त. डायरेक्ट सुरमई सुक्की. वाटतो पण मामा बारीक वाटतं. मग बारीक कसं मग बारीक वाटायला लागला. बाय बरं सगळ्यांचे डोळे मला लय दिवसांनी पाहत त्याच्यामुळे तसं वाटतं. काय झालं, टोपी नेमकी सोऱ्यात ठेवली होती. चला तर आता आम्ही सगळे गप्पा मारत होतो आणि एक आनंदाची बातमी पण सांगायची आहे. तर पप्पाही आता लवकरच सुट्टी येणार आहे. तर कधी येतील ते तुम्हाला सांगेल नंतर, पण आता लवकरच येणार आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. सगळ्यांना चहा वगैरे केलेला होता. इकडे सगळे चहा वगैरे घेत होते नंतर. चला तर सगळ्या ताईंना बाय बाय. अशा छान व्हिडिओसह आपण लवकर पुन्हा भेटू. आणि प्लीज ताईंनो निगेटिव्ह कमेंट करू नका. व्हिडिओ बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या.